मंचर शहरातून आता एक धक्कादायक बातमी हाती येते। मंचर शहरालगत असलेल्या पुणे नाशिक महामार्गावरील बायपास जवळील जो कालवा आहे, तिथल्या पुलावरून एका अज्ञात व्यक्तीने एका मुलीला पाण्यामध्ये ढकलून दिलेलं आहे आणि नंतर जमावला बघून या व्यक्तीने देखील पाण्यामध्ये उडी मारलेली आहे आणि तो यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु सतर्क नागरिकांच्या मदतीने या व्यक्तीला नागरिकांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिलेले। दरम्यान ती जी मुलगी आहे ती कालव्याच्या पाण्यासोबत वाहून गेलेली आहे आणि अद्याप तिचा शोध लागलेला नाहीये। त्याबाबत तहसीलदार किंवा NDRF टीम वगैरे त्यांना पाचारण करण्यासाठी कॉन्टॅक्ट करण्यात आलेला आहे प्रशासनाच्या वतीने। तसेच या कालव्याचा पाण्याचा जो विसर्ग आहे तो कमी करण्याच्या दृष्टीने देखील प्रशासनाकडे विनंती करण्यात आलेली आहे। दरम्यान या घटनेमुळे या मंचर शहरामध्ये खळबळ उडालेली आहे। त्या तरुणीचं त्या ठिकाणी बॅग वगैरे आढळून आलेली आहे। त्या बॅगमध्ये तिचं आय कार्ड देखील सापडलेलं आहे, परंतु आत्ताच आपल्याला त्या मुलीच्या नावाबद्दल किंवा काय पुष्टी करता येऊ शकत नाही। सर्व पोलीस घटनास्थळी पोच झालेले आहेत आणि त्या मुलीला बचाव करण्यासाठी ते प्रयत्न देखील त्या ठिकाणी करत आहे। दरम्यान या घटनेमुळे त्या ठिकाणी प्रचंड अशी बघ्यांची गर्दी जमलेली होती आणि पोलिसांनी आता सदरच्या त्या आरोपीला जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। ही घटना का व कशी झाली याचा तपास पोलीस करत आहेत।